आषाढी यात्रेत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं वेगवेगळ्या खरं तर यावर्षी उपाययोजना आखलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पहिल्यांदा त्यांनी VIP दर्शनावरती खरं तर छाप बसवलेला आहे। कालपासून VIP दर्शन खरं तर पूर्णपणे बंद केलेलं आहे। त्यामुळं विठ्ठल दर्शनासाठी भाविकांचा जो कालावधी जास्त लागत होता तो आता कमी झालेला देखील आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर दुसरा जी दणका जर आपण बघितला तर दर्शन मंडपापासून विठ्ठलाच्या मंदिरापासून ते जवळपास दर्शन मंडपापर्यंत 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत खरं तर अशी लोखंडी जाळी देखील मंदिर समितीने लावलेली आहे, जेणेकरून ह्या दर्शन रांगेत कुठलीही घुसखोरी होणार नाही याची दक्षता खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की जवळपास 5 किलोमीटर लांबपर्यंत अशी या दर्शन बारीमध्ये जाळी लावली आहे। त्याची उंची जर आपण बघितली तर 5 ते 7 फूट लांब एवढी खरं तर या जाळीची उंची आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे दर्शन रांगेमध्ये घुसखोरी देखील आता या प्रमाणात कमी होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन खरं तर आता मिळणार आहे। एकंदरीत VIP दर्शन देखील आता मंदिर प्रशासनानं कालपासून अगदी बंद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काही भाविकाला खरं तर VIP दर्शन आता घेता येत नाही। त्याचबरोबर ती दर्शन रांगेमध्ये जी घुसखोरी होत होती ती देखील रोखण्यासाठी मंदिर प्रशासनानं अशा पद्धतीच्या ज्या जाळ्या लावलेल्या आहेत, त्यामुळे दर्शन रांगेमध्ये आता कुठल्याही भाविकाला घुसता येणार नाही। त्यामुळे भाविकांना जो दर्शनाकरता जास्तीत जास्त वेळ लागत होता तो वेळ आता कमी झालेला देखील आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर घुसखोरी देखील आता रोखलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। दर्शन रांगेतून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।